नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राजेश मांदाडे, मुक्काम पोस्ट चाचोरा, तहसील रायगाव, जिल्हा यवतमाळ. आणि आज आपण पाहणार आहोत तुरीमध्ये शेंडे खुडणीचे महत्त्व. तर शेतकरी बंधूंनो, आता पाहू शकता हे जे मशीन आहे, या मशीनचे महत्त्व आपण नंतर सांगू. पहिले शेंडे खुडणी फायदे हे आपण पहिले सांगू. तर ह्या तुरीला शेतकरी बंधूंनो आपल्या आता 40 दिवस होत आहे. तर शेतकरी बंधूंनो, तुरीचे जे खुडणी आहे ते 30, 60 आणि 90 या दिवसाप्रमाणे आपण 3 खुडण्या करू शकतो. पण शेतकरी बंधूंनो, असं आहे, आपले कामं टायमावर होत नाही किंवा आपल्याला रोजदार पाहिजे रोजदार वेळेवर सापडत नाही. त्याकरता आपल्या 3 खुडण्या होते किंवा नाही होत. तरी 3 खुडण्या केल्या किंवा नाही केल्या तरी चालते, पण आपल्यासाठी 2 खुडण्या तरी अतिशय आवश्यक आहे. तर शेंडे खुडणीमुळं काय होते शेतकरी बंधूंनो, हे जे तूर आहे आपली, आता हा शेंडा खुलल्यामुळे साईडनं इथून आता इकडून तिकडून आपल्याला ब्रँचेस निघणार आहे. आणि ह्या ब्रँचेस पुन्हा एवढ्या झाल्यानंतर म्हणजे आता आपण आज एक पहिली खुडणी झाली आणि यानंतर आपण एवढी तूर आल्यावर म्हणजेच आपण 60 दिवसानं 50 किंवा 60 दिवसानं दुसरी खुडणी करणार आहोत. तर शेतकरी बंधूंना आपल्याला वाटत असेल का आता टाइम गेलेला आहे बा, किंवा आपण आता शेंडे खुडणी झालेली नाही तर करावं की नाही करावी. तर काही फरक पडत नाही शेतकरी बंधूंना. आपलं 30 दिवसांनी केली किंवा 40 दिवसांनी केली, नाही झाल्या 2 तरी 1 तरी शेंडा खुडणी 1 जरी केली तरी आपल्याला 20 ते 25% फायदा निश्चितच होते. आणि 2 जर खुडण्या जर आपल्या जर झाल्या तर आपल्याला 30 ते 40% फायदा हा होणार म्हणजे होणारच आहे. तर शेंडे खुडल्यामुळं आपलं जे हे खोड असते तुरीचं, हे खोड आपल्याला चांगलं मजबूत होते. आणि मजबूत झाल्यामुळं जे खोड मजबूत तर त्याच्या मुळ्या मजबूत, आणि त्यामुळं आपल्याला या झाडाला जे मिळणारं अन्नद्रव्य आहे, हे अन्नद्रव्य जास्तीचं मिळून आपलं झाड जे आहे हे चांगलं मोकळं होते. आणि शेतकरी बंधूंनो, तुरीला जितक्या जास्त फांद्या तेवढ्या जास्त शेंगा. आणि ज्यांची तूर कपाशीमध्ये आहे त्यांनी एका वेळ खुडली तरी चालते, पण ज्यांची तूर माडी किंवा सोयाबीनमध्ये आहे त्यांनी 2 तरी शेंडे खुडणी ही करायलाच पाहिजे. नाहीतर तूर उभाटील आणि आपलं उत्पन्न निश्चितच आपल्या उत्पन्नामध्ये घट येण्याची शक्यता असते. तर शेतकरी बंधूंनो, ही जी मशीन आहे ही पंपावर चालणारी मशीन आहे. आपण 3 वर्षापासून शेंडे खुडणी करत आहोत. तर आपलं दरवर्षी आपण हातानेच करू, यावर्षी आपण हे मशीन आणलेली आहे. आणि हे मशीन ॲग्री पॉवरची आहे. तर ही मशीन थोडी वजनदार आहे, आपल्याला ही 2 हाताने चालवायची आहे. आणि ह्या मशीनमुळं काय होते का, आपल्या ज्या लोकल मशीन आहे त्यांना आपण पहिली शेंडा खुडणी करू शकतो, पण दुसरी जी शेंडा खुडणी असते एवढी ती करायला खूप त्रास होते. आणि ते जे आपले शेंडे असते तुरीचे ही त्या मशीनला गुंडाळत असते. तर ही मशीन थोडीशी वजनदार आणि दणकट आहे. हिची मोटर मोठी असल्यामुळे आपण एवढी जरी तूर छाटली तर ह्या आपल्या मशीनचा आपल्याला काहीच त्रास होत नाही शेतकरी बंधूंनो. तर असं हे शेंडे खुडणीचं शेड्यूल आहे. जर तुम्हाला वाटत असेल का वेळ निघून गेली, तर वेळ अजिबात निघून गेलेली नाही आहे. तुम्ही आता जरी करसाल तरी तुम्ही शेंडे खुडणी आता शेतकरी बंधूंनो करू शकता. तर आपण भेटू आता समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी लाईक करा आणि शेअर करा. आणि अशी तुरीची माहिती जर तुम्हाला भेटत असेल तर सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर आता भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.